नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे सगळ्यांचं शिवराज सर यूट्यूब चॅनलमध्ये. गव्हर्नमेंट जॉब अपडेट्समध्ये महाडिस्कॉम रिक्रुटमेंटच्या बद्दल आहे. तर MSCB भरती आपण त्याला म्हणू. महावितरण या सेक्शनमध्ये जम्बो भरती आहे, कारण 6000च्या वरती पदं त्या ठिकाणी दिसत आहेत. तर त्याचे नोटिफिकेशन बरेच 2 महिन्यापूर्वी आलेलं होतं. महिलांनासुद्धा बऱ्याच संधी आहेत. तर सर्वांना ज्याची प्रतीक्षा होती, म्हणजे बरेच विद्यार्थी कमेंट बॉक्समध्ये किंवा प्रत्यक्ष फोन करून भेटून सुद्धा त्या ठिकाणी अर्ज कधी चालू होतील असं विचारत होते. तर त्याची अपडेट या ठिकाणी देत आहे. तर महाडिस्कॉम भरती, तर डिटेलकडे जाऊ. तोपर्यंत तुम्ही चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला सगळ्या नोटिफिकेशन रोज रोज मिळत जातील. आणि रोजच्या अपडेटसाठी तुम्ही टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनललासुद्धा जॉईन करू शकता. सगळ्याच लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहेत. तर मित्रांनो, महावितरण या वेबसाईटवर तुम्ही जर गेला तर तुम्हाला कालचीच दिसत आहे MSCDCL ॲडव्हर्टाईज नंबर 5, 6 आणि 7 अशा ॲडव्हर्टाईज त्या ठिकाणी होत्या. आणि 8 नंबरसुद्धा आहे. द सबमिशन ऑफ ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर द पोस्ट ऑफ ज्युनियर असिस्टंट अकाउंट विद्युत सहाय्यक अँड GET गेट म्हणजे डिस्ट्रिक्ट आणि सिव्हिल, आणि DET डिस्ट्रिक्ट आणि सिव्हिल अशा प्रकारच्या भरती त्या ठिकाणी ॲडव्हर्टाईजमेंट निघाली होती. तर त्याच्याबद्दल सुद्धा बघू. तर ॲडमध्ये 31 डिसेंबरला सदर ॲड होती. 8 नंबरची आहे, 7 नंबर आहे आणि 6 नंबर आणि 5. तर अशा 31 डिसेंबरला ज्या ॲड निघाल्या होत्या नोटिफिकेशन, त्यामध्ये 5 आहे. तर ज्युनियर असिस्टंट अकाउंट्स 6 नंबर आहे, विद्युत सहाय्यक भरपूर पदं आहेत या ठिकाणी. त्यानंतर आहे ट्रेनी, ग्रॅज्युएट इंजिनियर ट्रेनी आणि सिव्हिल अशा ग्रॅज्युएट इंजिनियरची 8 नंबर, हे 4 या ठिकाणी आहेत. तर इथे पदंसुद्धा भरपूर होती, साधारण 6000च्या वरती. इथे 468 आहेत 5 नंबरच्या ॲडला. नंतर 7 नंबरच्या ॲडला त्या ठिकाणी 281 आहेत. आणि 6 नंबरच्या ॲडला 5347 पदं आहेत. अशा प्रकारे साधारण 6000च्या वरती पदं त्या ठिकाणी आहेत. आणि 8 नंबरला सुद्धा त्या ठिकाणी 51 पदं आहेत. अशी 6000च्या वरती तुम्हाला पदं या ठिकाणी दिसत आहेत. तर या पदांसाठी जी ॲप्लिकेशन प्रोसेस असते त्याची तारीख कालपासून आहे. 1 मार्चपासून 20 मार्च, म्हणजे थोडक्यात दिवसात, म्हणजे 20 दिवसात तुम्हाला त्या ठिकाणी दिलेली आहे. त्यात तुम्हाला कालचा दिवस गेलेला आहे. जास्त घाई करायची नाही. ॲप्लिकेशन भरताना या लिंकवर क्लिक करा, म्हणजे तुम्ही डायरेक्ट IBPSच्या पेजवर ओपन व्हाल. त्या ठिकाणी 1 तारीखपासून 20 तारीखपर्यंत, आणि पेमेंटसुद्धा तुम्हाला त्याच दिवशी करायचं आहे. प्रिंट ॲप्लिकेशनसाठी 4 तारीख त्या ठिकाणी तुम्हाला दिली आहे, एप्रिलपर्यंत. आणि ऑनलाईन फी पेमेंट 20 तारीखपर्यंतसुद्धा दिलेलंच आहे. तर नॉर्मल फॉर्म जो मागचा परीक्षेचा फॉर्म होता त्याचप्रमाणे भरायचा आहे महावितरण. तर इथे नवीन रजिस्ट्रेशन करण्यासाठी तुम्ही इथे जा आणि इथे जाऊन रजिस्ट्रेशन करा. सिम्पल स्टेप्स आहेत. बेसिक इन्फॉर्मेशन तुमची भरायची, त्याच्यामध्ये ईमेल ID आणि मोबाईल नंबर कंटिन्यू चालू असणं गरजेचं आहे. त्याच्यावरच सगळी डिटेल येत राहतात. कोणत्याही प्रकारचे कॉल्स, पोस्टल कॉल वगैरे येत नाहीत. त्यानंतर तुमचे फोटो आणि साईन दिलेल्या याच्यामध्ये करून घ्या साईजमध्ये. नंतर इतर डिटेल भरा, प्रिव्ह्यू बघा, अपलोड करा सगळे डॉक्युमेंट्स आणि फोटो आणि पेमेंट करा. याची स्टेप्स मी पुढच्या व्हिडिओमध्ये देत आहे, जेणेकरून कोणाचे फॉर्म चुकणार नाहीत. कारण बऱ्याच मागच्या विद्यार्थ्यांचेसुद्धा अर्ज बाद झाले आहेत, कारण बारीक चुका, सिली मिस्टेक झाल्या आहेत. त्यामुळे घाई करू नका. अगोदर फॉर्मचे बरेच व्हिडिओज त्या येतील यूट्यूबवर, ते सुद्धा बघून घ्या. ज्या काही त्रुटी असतील त्या कमेंट बॉक्समध्ये टाका, म्हणजे तुम्हाला त्याच्यावर आपण उपाय करू. तर अशा प्रकारे तुम्ही 20 तारीखच्या आतमध्ये फॉर्म भरून घ्यायचा आहे आणि फी पेमेंट करायचं आहे, आणि तुमचं प्रिंट ॲप्लिकेशन करून ठेवायचं, म्हणजे तुम्हाला त्या ठिकाणी अर्ज सबमिट होईल आणि या प्रोसेसमध्ये जाणार आहात. तर सगळ्यांना खूप शुभेच्छा. काय डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा, म्हणजे तुम्हाला त्याबद्दल डिटेलमध्ये सांगितलं जाईल. थँक्यू व्हेरी मच अँड बेस्ट ऑफ लक.